आज ना मस्त चटपटीत आणि छान अशी मस्त चमचमीत सोयाबीन खायची इच्छा झाली, तर चला कशी बनवायची आज ती पाहूया आज आपण. तर इथं बघा हे 10वालं पॅकेट आहे सोयाबीनचं. खूप छान अशी सोयाबीन आहे. ह्याच्यामध्ये ना छोट्या साईजची सोयाबीन येते. मोठ्या साईजची सोयाबीनचं सुद्धा पॅकेट असतं, ते सुद्धा आणू शकता. पण छोट्या साईजचं कसं आपल्याला मोठी जरा खायला मोठी वाटते, जास्त वाटते, तर मग छोटी छोटी असेल तर एक एक जरी घेतली खाली तरी पण छान लागते. त्याला उकळत्या पाण्यामध्ये छान असं उकळून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये ऑइल टाकायचे, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची आणि तुम्हाला जे काही मसाले आवडतात ते पण टाकायचे. आणि काय करायचे, पण अगोदर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर छान अशी तळून घ्यायची आणि आपण लगेच मसाले टाकूया. इथं मी हळद, काळा मसाला आणि टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये तिकडे तोपर्यंत सोयाबीन पण आपलं थंड होते. हळद आणि काळा मसाला टाकलाय आणि इथं थोडीशी चटणी पण टाकली, म्हणजे लाल तिखट तुम्हाला तिखटानुसार कमी जास्त करायचे. छान असं हलवून घ्यायचं. इथं बारीक गॅसवरती मसाला तळून घेतलाय आणि सोयाबीन आपलं छान असं पिळून घ्यायचं. त्यातलं सगळं पाणी बाहेर काढून घ्यायचे. सगळं पाणी बाहेर वगैरे छान असं काढलं ना तर खायला सुद्धा छान लागते. निशाळा इथं शूट करत होतं, तर मी इथं त्याला बोलत पण होते. तर त्याला असं घुलून घुलून काहीतरी शूट करायचं असतं, त्याला पण खायची होती सोयाबीन. त्याच्यामुळे म्हटलं तू धर, मी करते. आणि मग त्याच्यामुळे त्याला खेळत खेळत सोयाबीन सुद्धा माझी इथं तयार झाली आणि व्हिडिओ पण शूट झाला. आणि छान अशी इथं सोयाबीन मी हलवून घेतली. सगळा मसाला परतून घेऊन तर सगळं मसाला त्याला आपल्याला सोयाबीनला लागला पाहिजे आणि छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं एक पॅकेट जरी बनवलं ना 10 रुपयाचं, तरी सुद्धा इथं 2 माणसाला पुरेल एवढी सोयाबीन छान अशी होऊन जाते. 2-3 माणसाला पुरेल एवढी. तर छान लागते, खूप टेस्टी पण होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जास्ती शक्यतो छोट्या साईजची सोयाबीन करून बघा, खायला पण छान लागते. मोठ्या साईजची आपण जी खिचडी वगैरे त्यामध्ये टाकू शकतो. तर इथं म्हणजे छान याची सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. अगदीच 2 ते 3 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारी डब्याला वगैरे खायलाही खूप टेस्टी लागते. चला खाऊन घेते. व्हिडिओ आवडला एक लाईक करा, शेअर करा.